जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्त राहा आणि आनंदी राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तर चला आपण बोलू विषयावरती. तर तुम्ही म्हणत असाल आज काय विषय घेऊन आला, तर मी आज विषय घेऊन आली छानसा मोटिवेशनचा विषय घेऊन आले आणि तुम्हालाही जरूर आवडेल तो विषय. नेमका काय विषय आहे ते चला आपण पाहूया. मला सांगा, स्वार्थ म्हणजे काय? तुम्हाला समजलं असेल. मतलबी, स्वार्थी, कामापुरता वापर करून घेणारी, आमच्या कामात आम्ही तुझं काम करून दिलेलं. स्वार्थ म्हणजे काय? आपण कोणाला आनंदाने मदत करतो, या आपल्याला येतं म्हणून मदत करत असतो, त्याला स्वार्थ म्हणत नाही. तर स्वार्थ म्हणजे नक्की काय? आपण कोणाला तर मनाने या सोयीच्छाने या आपल्याला येतं म्हणून मदत केलेली असते, त्यात काही स्वार्थ नसतो. आता बघा, आपण एखाद्याच्या उदाहरण आता करिश्माचंच घेऊ आपण. मी काल बड्डेला गेली तिच्या इथं, कारण की माझा तिच्या मुलावर जीव आहे म्हणून मी गेले. तिथं स्वार्थ आला का माझा? नाही ना. आपल्याला लाखो लोक मदत करत असतात. कोण आपल्याला सामान किंवा शेजारपाजारांना आपण सांगितलं तर मला हे सामान आणून द्या, मग त्यात आपला स्वार्थच आहे का? नाही आहे ना. मग ते पण जाऊ द्या. आता मला सांगा, आपण जॉबला कुठल्या ठिकाणी जातो आणि आपण तिथली भरपूर कामं करतो, मग ते सर लोक म्हणणार आहेत का तुमचा स्वार्थ आहे म्हणून तुम्ही कामं करता? नाही आहे ना. आपल्याला गरज आहे, या आपल्याला प्रत्येक गोष्टी लागतात, या आपल्याला पैसा पाणी लागतो म्हणून आपण कष्ट करत असतो. मदत, हेल्प किंवा आपण कोणासाठी वेळेत पडलेलो, ह्याला स्वार्थ म्हणला जात नाही. मला स्वार्थ ह्या विषयावर लय प्रश्न पडला म्हणून मी तुमच्याशी शेअर करायला घेतला. आता मला सांगा, आपले देवेंद्र फडणवीस आले किंवा मोदी आले किंवा आपल्या एरिया वाईज जे निवडून आलेले नगरसेवक असतील, ते आपल्याला ते सांगत असतात की ह्या पद्धतीने जावा, हे इलेक्शन काढा. आता नवीनच आलं आहे की वोटिंग कार्ड म्हणजे SIR असं आलेलं आहे की त्याला आपण जायचं, कागदपत्र सबमिट करायची. ते सगळं आपलं 2002मध्ये वोटिंग होतं का? तर आपलं 2002ला वोटिंग नव्हतंच आहे. आता आपलं वोटिंग आहे. मग आपले जुने आईवडिलांचं किंवा आजोबाचं होतं का? मग त्याच्याद्वारे ते SIR भरला जातो. मग ती पण म्हणणार आहे का माझा स्वार्थ आहे म्हणून मी तुम्हाला मदत करतो? हा स्वार्थ शब्दच काय येतो, मला हा प्रश्न नेहमीच पडलेला आहे. आता मला माहीत आहे म्हणून मी कोणाला पण मदत करत असते. मग मला येतं म्हणून आपण कोणाला तर ते आपलं ज्ञान असतो तो आपण त्यांना शेअर करत असतो. या आपल्यामुळं कोणाला मदत होत असते म्हणून आपण ते प्रयत्न करत असतो की जाऊ दे, आपल्यामुळं कोण जर शिकत असेल, पुढं जात असेल, त्याच्यामुळं आपण त्यांना सहकुशीने मदत करत असतो. त्याला आपण म्हणणार आहे का माझा तुमच्याकडे स्वार्थ आहे, या मी तुमच्यासाठी केलं मग त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे असं म्हणणार आहे का आपण? नाही आहे ना. आता बघा, स्टुडंट, कॉलेज म्हणा, स्कूल म्हणा किंवा मराठी शाळा म्हणा, त्याच्यामध्ये शिक्षक शिकवत असतात मुलांना, यात त्यांचं ज्ञान असतं, ते पुस्तकातून बघून शिकलेले असतात. ते ज्ञान त्यांनी घेतलेलं असतं, ते मुलांना शिकवत असतात, ते आपले गुरु असतात. मग आपण त्या गुरुच्या प्रमाणे पुढं जात असतो. मग ते सर लोक म्हणणार आहेत का की माझा स्वार्थ आहे म्हणून मी तुम्हाला शिकवतो? नाही आहे ना. तर हा स्वार्थ हा शब्दच काय आहे, मला हा प्रश्न पडला म्हणून मी तुमच्याशी शेअर करत होते की स्वार्थ नक्की म्हणजे काय. तर तुम्ही मला कमेंट करून तर सांगू शकता की स्वार्थ म्हणजे काय आहे. कारण की स्वार्थ कधीच कोणाचा नसतो. आपल्याला जे माहीत असतं, या आपण आपल्याला येतं म्हणून कोणाशी तर शेअर करत असतो, त्याचा आपण म्हणतो की मदत करणे. आणि कोण कुणाच्याही मदतीला धावून जातं असं नाही. आता बघा, मी तिच्यासाठी खूप केलं, आता त्यात माझा स्वार्थ असणार आहे का? नाही आहे ना. आता बघा, प्रश्न राहिला, आता आपली मुलं असतात, मुलांना आपण चांगलं छान शिकवतो, पालनपोषण करतो, त्यांचं सर्व शिक्षण, पैसा पाणी, कपडा लत्ता सर्व गोष्टी त्यांना पुरवत असतो. मग आपण ते आनंदाने करतो कारण की ती माझं लेकरू आहे,
या माझी फॅमिली आहे, या माझ्या सगळी पाहुणी रावळी आहे म्हणून आपण मदत करत असतो. आपण तिथं पण म्हणणार आहे का माझा स्वार्थ होता म्हणून मी तुला मदत केली? नाही आहे ना. कारण की आपण सहकुशीने ते केलेलं असतं सर्व गोष्टी, की मला येतं म्हणून मी तुम्हाला मदत करते. त्या स्वार्थ हा शब्द नसलाच पाहिजे. आता कितीही असू द्या, कोणाकडे पैसे असले तर सहकुशीने म्हणतो बाबा तुझी जर गरज असेल, ते भागत असेल तर तू घे आणि जेव्हा तुझ्याकडे येतील ते तू दे. मग तो पैसे देणारा त्याचा स्वार्थ असणार आहे का? नाही आहे ना. त्यानं त्याच्याकडं होतं म्हणून ती मदत केली म्हणतात त्याला. मदत या माझ्याकडं होतो तो प्रयत्न या मदत. आता दुसरा प्रश्न की निराधार लोक असतात, त्यांना आई नसते, वडील नसते, काही नसतं, मग त्यांच्यासाठी दुसरी लोक मदत करतातच ना. येतात मदत करतात आणि त्यांना सांगतात ह्या पद्धतीने पुढं जावं. मग ते शिकवतात निराधारला. तो स्वार्थ झाला का? नाही आहे ना. ते आनंदाने सहकुशीने केलेली मदत झाली आणि मदतीला हा स्वार्थ म्हणला जात नाही. हे मदती म्हणजे आपल्याकडे वेळ असलेला असतो थोडाफार, ते आपण समोरच्याला देत असतो म्हणजे ते मदत झाली. मग का असं जर आपण म्हणलं प्रत्येक गोष्टीत माझा स्वार्थ आहे तर ती दुनिया स्वार्थीच होईल ना. म्हणजे स्वार्थानंच पुढं जाईल ना. आपण एखाद्याला आपल्याला येतं म्हणून मदत केलेली असते, त्याला म्हणत असतात की सहकुशीने तुम्ही माझ्यासाठी करणं हे असतं. ह्या स्वार्थ म्हणला जात नाही. मला स्वार्थाचा हा प्रश्न बरेचदा पडला, कारण की मी बरेच लोकांच्या तोंडातून असं ऐकलेलं आहे, स्वार्थी आहेस तू, तुला स्वार्थ होता, तू म्हणून मदत केली, तू खूप का असं बरेच शब्द बोलतात. ते मला आता लक्षात येत नाहीत, की मी जेवढे ऐकलं तेवढंच मी तुमच्यापर्यंत बोलते. माझा स्वार्थ होता म्हणून मी तुझ्यापर्यंत पोचले, मला तुझ्याकडं हवं होतं म्हणून मी तुझ्यापर्यंत आले. म्हणजे स्वार्थ शब्द अजून मला समजलेलाच नाही आहे. मदत करणं असतं एकमेकाला. आता बघा कुठं जर रस्त्यामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला, या कोणाच्या गाडीला धडकली, स्कूटी म्हणा काय म्हणा, आपण पटकीनं आपली गाडी बंद करतो, पटकीनं आपली गाडी साईडला लावून ती गाडी उचलतो, या त्या माणसाला मदत करतो. म्हणजे वेळेला धावून जाणे, या आपण सहकुशीने कुणाला मदत करणे मदत म्हणतात, स्वार्थ नाही. तर असेच बरेचदा मला प्रश्न पडलेले होते, ती म्हणलं तुमच्यापर्यंत आपण बोलू. स्वार्थ म्हणजे काय, तर मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की स्वार्थ म्हणजे काय असतं. स्वार्थ हा कोणाचाच नसतो. आपल्याला जे माहीत असतं, म्हणजे उदाहरणार्थ आता घ्या करिश्माच्या लग्नाला मला वेळ भेटला नाही, म्हणजे मला कामावरून सुट्टी भेटली नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त जाऊ शकले नाही. फक्त तिचे मिस्टरांचं घर बघायला गेलते आणि तिला जी लग्नाची शॉपिंग करायची होती त्याच्यासाठी मी गेलेले होते. आणि तिसरं म्हणजे की तिच्या लग्नाला मी गेलेले होते. म्हणजे जेवढ्याच्याने मला माझ्या वेळेनुसार मला मदत करणं झाली तेवढी मी तिच्यासाठी वेळ दिला या मदत केली. आता त्या गोष्टीत माझा स्वार्थ होता का? नाही ना. मला जेवढा वेळ भेटला तेवढा मी तिला दिला. म्हणजे आपण एक वाईट काळात दुसऱ्यासाठी धावून जाणे, त्याला म्हणतात मदत, स्वार्थ नव्हे. आणि काय लोक बोलतात काय बाई स्वार्थ आहे, मला लग्नापुरतं यूज करून घेतलं. आता मी असं बोलू शकते, पण नाही ना, मी सहकुशीने आनंदाने तिथपर्यंत गेले म्हणजे मदत झाली, स्वार्थ नव्हे. आणि दुसरा प्रश्न राहिला की आपल्या घरी जर आजी आजोबा असतील, आपण त्यांना मनाने त्यांचे सर्व कामं करत असतो. म्हणजे त्यांना खाणं पिणं आलं, कपडा लत्ता आला, या त्यांना समजत नसतं. कारण की वयस्कर म्हणले लोक की त्यांना दुसऱ्याच्या गरज लागते, म्हणजे आधार लागतो. आपण ती आधार त्यांना देत असतो, म्हणजे सपोर्ट करत असतो. त्याला आपला स्वार्थ झाला का? नाही, मदत झाली ती. मग मला तुम्ही नक्कीच सांगा की स्वार्थ या मदत या आपण कोणाला वेळ देणं ह्याच्यामध्ये स्वार्थ नक्की येतोच का? नाहीच येत. स्वार्थ हा शब्द नसलाच पाहिजे. कारण की कुणाकडं असं काय गोष्टी की बाबा त्याला त्या गोष्टी सिद्ध करायच्या असतील म्हणून त्याला ती स्वार्थ असेल. तर स्वार्थाचा अजूनही मला प्रश्न कळलेला उत्तर भेटलंच नाही. स्वार्थ गोष्टीचं हे मला उत्तर भेटलेलंच नाही. तर तुम्हाला भेटलं असेल तर मला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि माझ्या जर प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर मला नक्कीच कमेंट करा. आणि मयंकचा व्हिडिओ हा मी तुम्हाला बड्डे कसा झाला काय झाला हे नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ उद्याला
शेअर करेन. चला मग बाय.